नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 7वी विषय मराठी आणि धडा 11वा बालीबेट या पाठातील आज प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत। तर 11व्या पाठातील प्रश्न पहिला दिलेला आहे, खालील आकृती पूर्ण करा। प्रश्न पहिला आहे आणि पहिल्या प्रश्नामध्ये अ प्रश्न दिला आहे आणि आ प्रश्न दिला आहे। आपण अ आणि आ प्रश्न तुम्ही बघून घेऊ शकता, बघून घ्या। या प्रश्नांची उत्तरे आपण पुढे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न तुम्ही बघितलाच आहे। त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं आहे, बघू शकता। इथे हा प्रश्न अ आहे आणि ही आकृती दिली आहे आणि आकृतीमध्ये ही उत्तरं बघू शकता तुम्ही। इथे उत्तरं दिलेली आहेत, ही तुम्हाला वहीमध्ये सोडवायची आहेत। आणि प्रश्न आ दिलेला आहे, म्हणजेच इथे दिलेला आहे दुसरा आ प्रश्न। आणि हे प्रश्न दिले आहेत, हे तक्ते दिले आहेत आणि ह्या तक्त्यांमध्ये ही बघा तुम्हाला दिसत असतील, ही उत्तरं दिली आहेत। ही उत्तर तुम्हाला बघून लिहायची आहेत। प्रश्न दुसरा दिलेला आहे। प्रश्न दुसरा आहे, खालील कल्पना स्पष्ट करा। आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये 4 प्रश्न दिले आहेत। या प्रश्नांची उत्तरे आपण पुढे पाहणार आहोत। तर प्रश्न दुसऱ्यामधील प्रश्न पहिला दिला आहे, बालीबेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे। हा प्रश्न पहिला आहे। दुसऱ्यामधील प्रश्न पहिला आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बघू शकता, इथे दिलेलं आहे। तसेच दुसरा प्रश्न आहे, बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे। प्रश्न दुसरा आणि ह्या दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर इथे पाहू शकता तुम्ही, दिलेलं आहे। तसेच प्रश्न तिसरा आहे, या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही। असा प्रश्न दिलेला आहे तिसरा। प्रश्न दुसऱ्यामधील प्रश्न तिसरा आणि तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे। प्रश्न चौथा आहे। प्रश्न दुसऱ्यामधील प्रश्न चौथा, बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती। असा प्रश्न चौथा आणि चौथ्या प्रश्नामध्ये सुद्धा उत्तर तुम्ही बघू शकता। इथे उत्तर इथपर्यंत दिलेलं आहे, हे तुम्हाला बघून लिहायचं आहे। प्रश्न तिसरा दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। प्रश्न तिसरा आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा। असा प्रश्न तिसरा आहे आणि ह्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण पुढे बघणार आहोत। तर प्रश्न तिसरा तुम्ही बघू शकता, आपण प्रश्न तिसरा बघितलेलाच आहे। ही तुम्हाला आकृती वहीमध्ये काढायची आहे प्रश्न म्हणून। आणि हा प्रश्न काढल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बघू शकता, इथे इथपर्यंत दिलं आहे। इथे उत्तर स्टार्ट होतं, उत्तर तुम्ही बघू शकता। इथे उत्तर इथपर्यंत या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। प्रश्न चौथा आहे, या पाठातील प्रश्न चौथा, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। आणि या प्रश्नामध्ये प्रश्न 4 दिलेले आहेत। या प्रश्नांची उत्तरे आपण पुढे पाहणार आहोत। तर प्रश्न चौथ्यामधील प्रश्न पहिला दिलेला आहे, पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते। प्रश्न चौथा आहे आणि प्रश्न चौथ्याचं उत्तर तुम्ही पाहू शकता इथे। प्रश्न चौथ्यामधील प्रश्न दुसरा दिला आहे, 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली। प्रश्न चौथ्यामधील प्रश्न दुसरा आणि दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्ही पाहू शकता, इथे इथपर्यंत दिलेलं आहे। तसेच प्रश्न तिसरा आहे, वेलींचेही अंग धुणे झाले होते। असा प्रश्न तिसरा आहे। प्रश्न चौथ्यामधील प्रश्न तिसरा आणि तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर इथे पाहू शकता तुम्ही। तसेच प्रश्न चौथा दिलेला आहे। प्रश्न चौथ्यामधील प्रश्न चौथा, त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढीत होतो। आणि ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्ही पाहू शकता, इथे इथपर्यंत दिलेलं आहे। हे तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे। तसेच खेळूया शब्दांची यामध्ये प्रश्न अ दिलेला आहे, खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या। आणि ह्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न दिले आहेत। हे 5 अर्थ समजून घ्या असं सांगितलं आहे। या अर्थ आपण यांची प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत।
तर तुम्ही पाहू शकता इथे प्रश्न अ आहे, पुढील शब्दांचा अर्थ समजून घ्या. आणि या प्रश्नामध्ये अ दिलेला आहे, म्हणजे पहिला प्रश्न दिलेला आहे टुरिस्टांचा स्वर्ग, आणि हे त्या प्रश्नाचं उत्तर इथपर्यंत दिलेलं आहे. तसेच प्रश्न दुसरा किर्क जंगल असा दिलेला आहे दुसरा प्रश्न, आणि दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्ही बघू शकता इथे दिलेलं आहे. तिसरा आहे प्रश्नामधील तिसरं दिलं आहे आश्रफ माणसे असा प्रश्न तिसरा, आणि तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर इथे दिलेलं आहे. तसेच प्रश्न चौथा आहे गाणारे भाट, आणि चौथ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे. आणि प्रश्नामधला पाचवा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नामधला तंबूतला सिनेमा, आणि या प्रश्नाचं सुद्धा उत्तर इथे दिलं आहे. इथपर्यंत उत्तर लिहायचं आहे. प्रश्न आ दिलेला आहे खालील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा, आणि प्रश्न अ आणि आ असे या प्रश्नामध्ये 2 प्रश्न दिले आहेत. या शब्दांचे अर्थ आपण बघणार आहोत. तर मित्रांनो पाहू शकता प्रश्न दिलेला आहे, आणि या प्रश्नामध्ये प्रश्न 1 दिला आहे अभंग, आणि हे या प्रश्नाचं उत्तर इथे दिलं आहे. तसेच प्रश्न दुसरा आहे बोट, आणि या प्रश्नाचं सुद्धा उत्तर इथे दिलं आहे. 2 शब्द इथे दिले आहेत, हे तुम्हाला बघून लिहायचं आहे. खेळू या शब्दाशी या प्रश्नामधील ई प्रश्न आहे खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा. ही प्रश्न दिला आहे, आणि या ई प्रश्नामध्ये 4 प्रश्न तुम्ही बघू शकता. 4 प्रश्न दिले आहे. शब्दांचा वाक्यात उपयोग करा असं लिहिलं आहे. यांची प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील शेवटचा प्रश्न ई प्रश्न आहे. पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. ई प्रश्न दिला आहे आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे. त्या ई प्रश्नामध्ये प्रश्न पहिला आहे उभयता, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं आहे. प्रश्न दुसरा दाखवलेला आहे यत्की चितही, आणि ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर इथे दिलं आहे. वाक्यात उपयोग इथे केलेला आहे. तिसरा आहे चौघडा, आणि उत्तर तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे. तसेच शेवटचं आहे चित्र विचित्र, आणि ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर इथे दिलं आहे. तुम्हाला बघून वहीमध्ये सोडवायचं आहे, लिहायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.